नमस्कार. धाडस टाइम 24 मध्ये सर स्वागत. आज आपण सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आलेलो आहोत. तर सोलापूर येथे नातेपुते नगर पंचायतचे नागरिक जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आलेले आहेत. तर त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? बंटी लांडगे. बंटी लांडगे. हा. नातेपुते. नमस्कार. नमस्कार. नाव? विनोद राजाराम लांडगे, नातेपुते. नातेपुते. तर आज सध्या नातेपुतेवरून जिल्हाधिकार्यालय सोलापूर इथे येण्याचं कारण काय सांगाल का आपण? नातेपुते नगरपंचायतीला जो निधी येतो तो योग्य प्रकारे ह्याच्यासाठी विकासासाठी वापरला जात नाही. विकासासाठी वापरला जात नाही. नाही. त्याबद्दल आपण इथे जिल्हाधिकार्यालय नगर विकास खात्याकडे आलेला आहात का? हा. मग आता तुम्ही तिथे काय केलं येऊन? पत्रव्यवहार केलाय कोणाकडे? आंदोलनाचा विकास खाते नगर विकास खाते. नगर विकास खाते. हा. त्यांनी काय सांगितलंय? अहवाल सादर करायला होतो म्हणून. अहवाल सादर करायला लावतो. मग उपोषण जे असणार आहे तुमचं ते जिल्हाधिकार्यालय समोर आहे का कुठं आहे? पुणे आयुक्त कार्यालय. पुणे आयुक्त कार्यालय. तारीख काय? 16/3/2026. 16/3/2026 ला आयुक्त कार्यालय समोर पुणे येथे आपलं आंदोलन आहे. तसेच जर हे आंदोलनापर्यंत नगर विकास खात्याने आपली दखल घेतली तर? दखल घेतली नाही तर का घेतली तर? घेतली नाही तरी घेतली तरी नाही घेतले तर आंदोलन आम्ही त्यांच्या विरुद्ध आंदोलन मुंबईला करू. नगर पंचायत नातेपुते यांनी कुठल्याच प्रकारची कामे केली नाहीत असं आपण म्हणत आहात. असं तुमच्याकडे काय पुरावा आहेत का? पुरावा आहेत ना. आहे. माहितीचा अधिकार आहेत. परत आर्य बिल, एमबी बिल, इन्स्ट्रुमेंट सगळं आहे आमच्याकडे. समजा आहे. आणि निकृष्ट दर्जाचे काम म्हणतात तर ते कोणत्या पद्धतीने निकृष्ट दर्जाचे हे तुम्हाला माहित आहे? हा आहे ना. लांबी रुंदी, काम करण्याची पद्धत आणि मटेरियल, त्याचा वापरण्यात येणारं मटेरियल हे खूप अल्प प्रमाणात वापरण्यात येत आहे. त्यामुळे ते निकृष्ट दर्जाचं आहे. तर आपण 100%च पुणे येथे आयुक्त कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणारच आहे. आपण 2 गज बसणार नागरिक का अजून तुमच्या बरोबर? अजून आहे बरेच जण म्हणजे नातेपुते जनता बरेच आपल्या सोबत उपोषणाला बसणार आहे. तर आज आपण बघितलं की नातेपुते येथील नगर पंचायतचा सगळा भोंगळ कारभार नातेपुते येथील जनताच उघडी करणार आहे. तर परत नाही आपण पाहूया सोलापूर येथील त्यांची रिपोर्ट. धन्यवाद.